शिवसाईद्वारे शक्य इंजिनियर, फार्मासिस्ट, ॲग्रिकल्चर ऑफिसर, BSc नर्सिंग होण्याचं स्वप्न. MHT CET 2025च्या संपूर्ण तयारीसाठी शिवसाई पॅटर्न बुलढाणा, शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा. संपर्क 8390 3545 55 आणि 8208 1082. मेहकर तालुक्याच्या शेलगाव देशमुख गावामध्ये 20 जणांच्या हाताला पडल्या भेगा. हा इसबगोल आजार असल्याचं त्वचारोग तज्ज्ञांचं मत. बुलढाणा जिल्ह्यात केसगळती आणि नखगळतीचा प्रकार समोर आल्याने राज्यासह देशभरात एकच खळबळ उडाली होती. या आजारासंदर्भात अजूनही ICMRचा अहवाल जाहीर करण्यात आलेला नाही. तर दुसरीकडे आता हाताला भेगा पडण्याचा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मेहकर तालुक्याच्या शेलगाव देशमुख गावामध्ये याच आजाराने अनेक रुग्णग्रस्त असल्याची माहिती समोर येत आहे. आरोग्य विभागाने या गावांमध्ये जाऊन तपासणी केली असता आतापर्यंत 20 जणांच्या हाताला भेगा पडल्याचे समोर आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये मोठे भीतीचे वातावरण पसरले असून हा इसबगोल असल्याचं प्राथमिक मत साथरोग व त्वचारोग तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. केसगळती आणि नखगळतीच्या आजारांसंदर्भात अजूनही नेमकं निदान जाहीर करण्यात आलं नसल्याने या आजारासंदर्भात आरोग्य विभाग काय उपाययोजना करतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मेहकर तालुक्यामध्ये शेलगाव देशमुख नावाचं एक गाव आहे. त्या ठिकाणी आम्हाला पदाधिकाऱ्यांकडून कळलं की काही हाताला ॲलर्जी असल्याचे त्रास होणारे पेशंट आहेत. आम्ही टीम पाठवली. 20 पेशंट तपासले. त्यापैकी 14 जणांना पामर केरॅटोडर्मा आणि एक्झिमा असल्याचं दिसून आलेलं आहे. तिथे सोरियासिसची जी अफवा पसरली होती ती अफवाच आहे. त्याच्यात सोरियासिसचा एकही पेशंट सध्या तरी आम्हाला आढळला नाही. आणि याच्यामागं एक्झिमा किंवा केरॅटोडर्मा होण्याचे कारणं असे आहेत. केरॅटोडर्मा म्हणजे आपल्या तळ हाताची स्किन थिक होते आणि त्याला खाज सुटते. त्याला आपण केरॅटोडर्मा प्लस एक्झिमा असं त्याला टर्म देतो. तर बऱ्याच गोष्टी आहेत ज्यामध्ये एक्झिमा होऊ शकतो. जसं ॲलर्जन आहेत, डिटर्जन आहेत, कॉस्टिक सोडा आहे. इव्हन काही लोकांना तर लसण सोलल्यानं सुद्धा हाताची ॲलर्जी होऊ शकते. अशा प्रकारे तो एक्झिमा होतो. आणि केरॅटोडर्मा मोस्ट प्रॉबेबली हा ऑटोइम्यून असतो. तर त्या ऑटोइम्युनिटीमुळे बऱ्याच लोकांना केरॅटोडर्मा होतो. हे शेलगाव देशमुखला निघालेले पेशंट ते काही काल आज निघालेले नाही आहेत. मागच्या 8 ते 10 वर्षापासूनची हिस्ट्री आहे आणि ते ऑन ट्रीटमेंट आहेत. त्यांना ट्रीटमेंट चालू आहे. म्हणजे तो आजार वाढू नये यासाठी त्यांना ती स्किनची ट्रीटमेंट सुरू आहे.